आणि आत्ताच्या क्षणाची अतिशय मोठी बातमी, सत्ता संघर्षावर आज सुनावणी पार पडते। सुप्रीम कोर्टातला सुनावणीचा आज तिसरा दिवस आहे। तर शिंदे पक्षाकडून महेश जेठमलानी यांचा युक्तिवाद सुरू झालेला आहे। आमदार गुवाहाटीत असताना त्यांना धमक्या आल्या होत्या असा युक्तिवाद त्यांनी केलेला आहे। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। तर राज्यातील सत्ता संघर्षावर आजही सुनावणी होते आणि आज सुनावणीचा हा तिसरा दिवस आहे आणि सध्या युक्तिवाद सुरू झालेला आहे। आमदार गुवाहाटीत असताना त्यांना धमक्या आल्या असल्याचा युक्तिवाद करण्यात आलेला आहे। शिंदे पक्षाचे वकील महेश जेठमलानी यांनी तसा युक्तिवाद कोर्टात केलेला आहे। गेले 2 दिवस दोन्ही पक्षांकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला आणि आज युक्तिवाद करण्यात येतोय। आज तिसरा दिवस आहे। सत्ता संघर्षावर ही सुनावणी सुरू आहे। सध्या शिंदे पक्षाकडून युक्तिवाद सुरू करण्यात आलेला आहे। शिंदे पक्षाचे वकील महेश जेठमलानी यांनी युक्तिवाद करायला सुरुवात केलेली आहे आणि त्यात आमदार गुवाहाटीत असताना त्यांना धमक्या देण्यात आल्या असल्याचा युक्तिवाद महेश जेठमलानी यांनी केलेला आहे। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। सुप्रीम कोर्टातील सुनावणीचा आजचा तिसरा दिवस आणि आत्ताच्या क्षणाची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। 9 दिवसात सर्व घडामोडी घडल्या असं जेठमलानी यांनी युक्तिवाद केलेला आहे। शिंदे पक्षाकडून जेठमलानी यांनी युक्तिवाद सुरू केलेला आहे आणि आमदारांना 25 जूनला अपात्रतेची नोटीस देण्यात आली होती असा देखील युक्तिवाद करण्यात येतोय। सत्ता संघर्षावर ही सुनावणी सुरू आहे। नोटीस नंतर कोणतीही चर्चा झाली नसल्याचा युक्तिवाद जेठमलानी यांनी केलेला आहे। तर 27 तारखेपर्यंत उत्तर देण्याचा वेळ मिळाला होता आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, युक्तिवाद सुरू झालेला आहे। जोरदार युक्तिवाद शिंदे पक्षाकडून करण्यात येतोय। तर सत्ता संघर्षावर ही सध्या सुनावणी सुरू आहे आणि सुनावणीचा तिसरा दिवस सुरू आहे। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। आमदार हे गुवाहाटीत असताना त्यांना धमक्या देण्यात आल्या असल्याचा युक्तिवाद शिंदे पक्षाकडून करण्यात येतोय। शिंदे पक्षाचे वकील महेश जेठमलानी यांनी युक्तिवाद सुरू केलेला आहे। त्यांचा युक्तिवाद सध्या सुरू आहे। अध्यक्ष विश्वासमत प्रस्ताव लांबू शकत नाही असा युक्तिवाद देखील सध्या करण्यात येतोय। तर आमदार गुवाहाटीमध्ये असताना त्यांना धमक्या देण्यात आल्या असल्याचा महत्त्वाचा युक्तिवाद जेठमलानी यांनी कोर्टात केलेला आहे। या क्षणाची अतिशय मोठी बातमी, 9 दिवसात सर्व घडामोडी घडल्या असा युक्तिवाद देखील शिंदे पक्षाकडून करण्यात येतोय। जेठमलानी यांनी हा युक्तिवाद केलेला आहे। तसंच आमदार गुवाहाटीमध्ये असताना त्यांना धमक्या देण्यात आल्या असल्याचा देखील युक्तिवाद जेठमलानी यांनी केलेला आहे। 25 जूनला आमदारांना अपात्रतेची नोटीस देण्यात आली होती आणि सत्ता संघर्षावरची ही महत्त्वाची सुनावणी सध्या सुरू आहे। आज सुनावणीचा तिसरा दिवस। सध्या शिंदे पक्षाकडून युक्तिवाद सुरू करण्यात आलेला आहे। शिंदे पक्षाचे वकील महेश जेठमलानी यांच्याकडून हा युक्तिवाद सुरू करण्यात आलेला आहे आणि आमदार गुवाहाटीमध्ये असताना त्यांना धमक्या देण्यात आल्या असल्याचा जोरदार युक्तिवाद शिंदे पक्षाकडून करण्यात आलेला आहे। तर राज्यपालांनी 28 तारखेला बहुमत चाचणीची वेळ दिली होती। तसंच आमदार गुवाहाटीमध्ये असताना त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या असल्याचा युक्तिवाद सध्या जेठमलानी यांनी केलेला आहे। सत्ता संघर्षावरची ही महत्त्वाची बातमी। आज कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, कोर्टात सध्या शिंदे पक्षाकडून जोरदार युक्तिवाद करण्यात येतोय। बरोबर आहे। आज सुप्रीम कोर्टामध्ये 11:05 सुनावणीला सुरू झाली। पहिला युक्तिवाद जो आहे महेश जेठमलानी, जे खास करून बाळासाहेब शिवसेना या पक्षाचे वकील आहे, त्यांच्यावतीने युक्तिवाद करण्यात येत आहे। जोरदार युक्तिवाद करण्यात आहे। त्यांनी अतिशय महत्त्वाचं एक वाक्य त्यांनी म्हटलं की आमचे जे आमदार आहेत त्या आमदारांना जीव मारण्याची धमकी दिली जात होती आणि त्याचमुळे आमदार हे गुवाहाटीला गेले होते। या सगळ्या विषयांसंदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत ॲडव्होकेट राज पाटील आहेत, ते त्याच्याशी चर्चा करूया। ॲडव्होकेट साहेब, मला सांगा सध्या काय सुरू आहे? माननीय घटनापीठापुढं एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून महेश जेठमलानी आर्ग्युमेंट करत आहेत। त्यात त्यांनी 2 महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या। एक म्हणजे जी नोटीस इश्यू केली होती तिच्या सत्यतेविषयी म्हणजेच व्हेरिफिकेशनच्या विषयी एक त्यांनी आर्ग्युमेंट केली। त्यात त्यांनी सांगितलं की ती PDF कॉपीमध्ये मेल थ्रू मेल आली होती आणि त्याची रूलनुसार म्हणजे
जे विधिमंडळी रूल असतात त्यानुसार ती 7 दिवसात रिप्लाय करण्यासाठी त्याला वेळ असतो. तसंच कोर्टाने सुद्धा सांगितलं की 7 दिवस आम्ही म्हणजेच काही वाढून दिले होते दिवस सुप्रीम कोर्टमध्ये आले असतात. त्यानंतर त्यांनी हेही सांगितलं की जो अविश्वास ठराव थ्रू मेल अध्यक्षांना दिला होता त्यात ज्या साईन केलेल्या होत्या त्याची सुद्धा सत्यता पाहिली तर हे सगळ्या 34 साईन्स म्हणजे ज्या सह्या केलेल्या होत्या त्या विधानमंडळी सदस्य जे एकनाथ शिंदे यांच्या बरोबर गेले होते गुवाहाटीला त्यांच्या सह्या होत्या, त्याची सत्यता आहे. त्यांनी स्पष्टीकरण त्या संदर्भात दिलं की जे पूर्वी उद्धव ठाकरे गटाकडून सातत्याने म्हणण्यात येत होतं की जे मेलद्वारे ते अविश्वास मेलद्वारे युक्तिवाद केला जातो असं त्यांनी स्पष्ट केलं. त्यांनी अजून एक अत्यंत महत्वाचं म्हणजे उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या सरकारने बहुमत चाचणीला सामोरा जायला हवे अशा प्रकारचा युक्तिवाद जेठमलानी यांनी केलाय. सोबतच जेठमलानी एक अत्यंत महत्वाचा युक्तिवाद पुन्हा केलाय. अध्यक्षाविरोधात अविश्वास प्रस्ताव आल्यास त्याचे अधिकार कमी होतात. अध्यक्ष विश्वात्मक प्रस्ताव लांबू शकत नाही. मध्य प्रदेशातल्या खटल्याचा जेठमलानीकडून यांनी दाखला दिलेला आहे. वकिलांनी तथ्यावर बोलावे अशा सूचना सरन्यायाधीशांनी देण्यात आल्या. दोन्ही पक्षांच्या वकिलांना या सूचना देण्यात आलेल्या आहे कारण की महेश जेठमलानी या तथ्यांच्या आधारावर बोलत नाही असा प्रश्न सरन्यायाधीशांपुढे आला होता. त्याचमुळे हा प्रश्न पुन्हा एकदा करण्यात आलेला आहे. सोबतच शिंदे गटात गेलेल्या 34 आमदारांना जीवाची भीती होती असाही एक मोठा युक्तिवाद महेश जेठमलानी यांनी केलेला आहे न्यायालयामध्ये. आणि जो ज्या पद्धतीनं हा युक्तिवाद होतोय या युक्तिवादामध्ये वारंवार विधानसभा अध्यक्षांच्या अधिकाराचा प्रश्न उपस्थित केला जातोय. काय ते अधिकार असतात? माननीय विधानसभा अध्यक्षांना अधिकार असतात की सदस्यांना निलंबित करणे किंवा अपात्र ठरवणे या संदर्भात ते जे महाराष्ट्राच्या प्रकरणाच्या संदर्भात अधिकार वापरण्यात आले ते माननीय उपाध्यक्षांनी जो अपात्रतेचे नोटीस पाठवले होते त्या संदर्भात ही आर्ग्युमेंट होत आहे. आणि ती त्याची पॉवर कशी असती आणि नोटीस कधी पाठवू शकतात, विधिमंडळाचे रूल्स असतात त्या म्हणजे नियमानुसार ती नोटीस पाठवली होती का, या साऱ्या गोष्टी या आर्ग्युमेंटमध्ये सातत्याने येतात आहे. त्याचबरोबर जे घटनेचे कलम आहे 181 त्याप्रमाणे अविश्वास ठराव आला असताना अपात्रतेच्या नोटीस पाठवू शकतात का किंवा त्यावर निर्णय घेऊ शकतात का अध्यक्ष, त्यावर सुद्धा आर्ग्युमेंट होताना दिसत आहे. त्याचबरोबर विधिमंडळी पक्षाचे म्हणजे विधिमंडळी रूल्स याच्यावर सुद्धा आर्ग्युमेंट होताना बघतायत. त्याचबरोबर त्यांनी घटनात्मक पद्धतीनं अविश्वास ठराव असताना अपात्रतेचे नोटीस पाठवू शकतात का यावर सुद्धा आर्ग्युमेंट. आणि नवाब रेबिया केसचं सुद्धा यात तेवढंच महत्व आहे. जर त्या केसमध्ये असं म्हटलं गेलं होतं की अविश्वास ठराव असताना अध्यक्षांना ती पॉवर राहत नाही जी पॉवर नॉर्मल प्रोसिडिंग मध्ये पण सरन्यायाधीशांनी बोलताना एक अतिशय महत्वाची सूचना केली आहे. दोन्ही पक्षाच्या वकिलांनी खास करून दोन्ही पक्षाच्या वकिलांनी तथ्यावर बोलावे. मग काय झालंय की तथ्य वितरित दोन्ही वकील दावा करताय का युक्तिवाद करताय? जर आर्ग्युमेंट कधी कधी पूर्व पार्श्वभूमी सांगा लागते त्या कंडिशनमध्ये वकिलांना तसं बोलावं लागतं. पण न्यायालय सूचना करू शकतं की तथ्यावर बोला किंवा घटनाक्रम आणि ह्या सर्व गोष्टी. त्यांनी हे सुद्धा म्हटलं न्यायालयाने की हे आजचा प्रश्न जो 7 जजेसकडे जायला पाहिजे किंवा नाही यावर सुद्धा आर्ग्युमेंट होणं अपेक्षित असं जजेस मानतात. म्हणजे युक्तिवाद करा पण 7 सदस्याकडे जाईल की नाही यावर युक्तिवाद करा. आज जे प्रकरण त्यासाठी आहे ते प्रकरण महत्वाचं आहे त्यावर आर्ग्युमेंट होणं अपेक्षित आहे असं न्यायालयाचं म्हणणं आहे. महत्वाचं म्हणजे जर बघितलं हा सगळा युक्तिवाद जो आहे हा युक्तिवादाची दिशा आहे 7 सदस्य खंडपीठाकडे ही याचिका सुनावणीला जाऊ की नाही. समजा 7 सदस्य खंडपीठाकडे ही याचिका सुनावणीला गेली तर काय किती दिवसाचा साधारणतः यावरती निर्णय होऊ शकतो? काय अनुभव आहे, कशा प्रकारची परंपरा आहे? माननीय घटनापीठ जे निर्णय घेईल म्हणजे 5 सदस्याकडून जर 7 सदस्याकडे गेलं तर त्याचे जे अध्यक्ष असतात ते निर्णय घेतात की याचा टाइम शेड्यूल कसा असेल व तो निर्णय कधीपर्यंत अपेक्षित आहे. जोपर्यंत टाइम शेड्यूल येत नाही तोपर्यंत हे निश्चित होत नाही की हे प्रकरण कधी संपेल. महत्वाचा पुन्हा एक महत्वाचा युक्तिवाद झालेला आहे. खास करून महेश जेठमलानी यांनी युक्तिवाद केला. त्यांनी म्हटलंय की राज्यपालांनी बहुमत चाचणी घेतली तरी अध्यक्षांच्या अधिकारावर गदा येत नाही. जेठमलानी यांनी हा दावा केला आहे आपल्या युक्तिवादामध्ये. महत्वाचं म्हणजे त्यांनी म्हटलंय की राज्यपालांनी जर बहुमत चाचणी घेतली तर अध्यक्षाच्या अधिकारावर गदा येत नाही. याचा अर्थ कसा घ्यायचा?
आता हे आर्ग्युमेंटचा त्यांचा पॉइंट आहे. माननीय न्यायालय यावर ठरविल की काय अपेक्षित आहे. पण जेव्हा कालची आर्ग्युमेंट जी एकनाथ शिंदे गटाकडून झाली ती म्हणजे हरीश साळवींनी जेव्हा केली होती, त्यांनी असं म्हटलं होतं की उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर माननीय राज्यपालांनी 4 दिवसाचं अधिवेशन भरवलं. त्यानंतर अध्यक्षांची पुन्हा म्हणजे विधानसभा अध्यक्षांची निवडणूक झाली, त्यात नवीन अध्यक्ष आले. त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांनी बहुमत चाचणीला म्हणजे फ्लोर टेस्ट झाली, त्यानंतर गव्हर्नमेंट बहुमताने पारित झालं आणि गव्हर्नमेंट स्थापन झालं विधायकरित्या, म्हणजेच संविधानिकरित्या ते गव्हर्नमेंट इस्टॅब्लिश झालं असं काल एकनाथ शिंदे यांच्याकडून आर्ग्युमेंट करताना हरीश साळवे यांनी सांगितलं. त्याचबरोबर हेही सांगितलं की आता हा मुद्दा नवीन आर्ग्युमेंटसाठी आला आहे की राज्यपालांचे अधिकार क्षेत्र हे माननीय न्यायालय पुन्हा ह्या केससाठी काय आहे आणि नवीन काही स्पष्टीकरण येतं का हे बघणं महत्वाचं ठरेल. आता शिंदे गटाचे जे खास करून महेश जेठमलानी यांचा युक्तिवाद संपलेला आहे. आता शिंदे गटाच्या वतीने मनिंदर सिंग यांचा युक्तिवाद सुरू झालेला आहे. मनिंदर सिंग हे सुद्धा केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सुनावणी दरम्यान त्यांनीही युक्तिवाद केला होता. आता मनिंदर सिंग युक्तिवाद करताय. मनिंदर सिंग यांचा युक्तिवाद देखील सदस्य खंडपीठाकडे जावा अशाच पद्धतीचे असणार आहे की त्यांच्या विरोधात असणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून सातत्याने हे सांगण्यात येत आहे की 7 सदस्याकडे जाण्याची त्यांना असं वाटत नाही की आवश्यकता नाही. त्यांनी कालही सुद्धा सांगितलं की 5 सदस्य याला डिसाईड करू शकतात. म्हणजे एकनाथ शिंदेचा जो गट आहे तो नेहमी याच्यावर फर्म राहिलेला आहे की 5 सदस्य हे डिसाईड करू शकतात. पूर्वी उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून मागणी होत होती, पण ती सुद्धा ज्यांची आर्ग्युमेंट झाली तेव्हा ती मागणी दिसली नाही. आता त्यांनी काल हेही सांगितलं की उद्धव ठाकरे गटाने पूर्वी नवाब रेबिया केसवर वेगळी भूमिका घेतली होती. आता जेव्हा त्यांची आर्ग्युमेंट झाली त्यात त्यांची वेगळी भूमिका होती. म्हणजेच 5 सदस्य खंडपीठच हे डिसाईड करू शकतं हे एकनाथ शिंदे यांचं म्हणणं नेहमी राहिलेलं आहे. नाही, पण महत्वाचं म्हणजे जर खास करून बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या वतीनं हा दावा केला जात आहे की 7 सदस्य खंडपीठ नको, नवाब रेबियाच्या प्रकरणात याच प्रकारची सुनावणी व्हावी. पण दुसरीकडे जर बघितलं उद्धव ठाकरे गटाच्या वतीनं किंवा उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीनं, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीनं ही मागणी सातत्याने केली जात आहे. कालचा ज्या पद्धतीचा कल होता आणि ज्या पद्धतीनं चर्चा सुरू झाली राजकीय वर्तुळात आणि दोन्ही पक्षांची जेव्हा चर्चा केली आम्ही, तेव्हा ते म्हणतात की 7 सदस्य खंडपीठाकडे जाण्याची खूप मोठी शक्यता आहे. तर काय तुमचं काय मत आहे? माननीय काल त्यांनी न्यायालयाने सुद्धा विचारलं की त्या दोन्ही पक्षाला, पण त्यांनी स्पष्ट सांगितलं नाही. तर न्यायालयाने बॅलेन्स करून निर्णय घेतील. माननीय न्यायालय सुद्धा यावर काही म्हणजे केस लॉ सेट होत असेल तर निश्चित प्रकारे ते विचार करतील. आता माननीय न्यायालयच यावर अंतिम निर्णय घेऊ शकतात. हे 7 कडे जाईल किंवा 5 कडेच राहील. महत्वाचं म्हणजे मनिंदर सिंग यांनी एक अत्यंत महत्वाचा युक्तिवाद केला. त्यांनी म्हटलंय की विधानसभा अध्यक्षांच्या अधिकाराबाबतचा हा युक्तिवाद आहे आणि त्यांनी म्हटलंय राज्यघटनेच्या कलम 119 कलमाच्या मनिंदर सिंह यांच्याकडून दाखला देण्यात आलेला आहे आणि हा दाखला देताना त्यांनी म्हटलंय की हे कलम हे स्पष्ट करते की विधानसभा अध्यक्षाचे अधिकार हे अबाधित असतात. हे जे कलम आहे 179 कलम जे आहे त्याचा अर्थ कसा होतो सर्वसामान्यांना जर समजावून सांगायचं असेल तर? अध्यक्षांचे अधिकार हे मान्य घटनेने स्पष्ट केलेले आहे. त्याचबरोबर अध्यक्ष केव्हा त्यांच्या अधिकाराचा वापर करू शकतात हेही स्पष्ट आहे. आणि अध्यक्षांच्या विरोधात अविश्वास ठराव आला तर अध्यक्षांचे अधिकार काय असतील हे सुद्धा स्पष्ट आहे. आणि नवाब रेबिया केसमध्ये हे सुद्धा स्पष्ट झालेले आहे, म्हणजे लॉ सेट झालेला आहे की अविश्वास ठराव आल्यानंतर म्हणजे अध्यक्षांचे पॉवर आणि अधिकार म्हणजेच काय असतात ह्या सगळ्या गोष्टी स्पष्ट पूर्वीच झालेल्या आहेत. त्या कारणाने ते अध्यक्षांच्या पॉवरविषयी आर्ग्युमेंट करत आहेत. अध्यक्षांच्या पॉवरवर त्याचे अधिकार काय आहे या संदर्भात अधिकार याशिवाय काय महत्वाचं, कारण की आपण गेल्या 3 दिवसापासून वेगवेगळ्या प्रकारचे युक्तिवाद ऐकतोय. मनिंदर सिंग यांचा असा कुठला युक्तिवाद असेल जो 5 सदस्यीय खंडपीठावरती प्रभाव टाकू शकतो? माननीय न्यायालयासमोर तर आज यासाठी हे लिस्टेड आहे प्रकरण, म्हणजेच 7 सदस्याकडे हे जायला हवं किंवा 5 सदस्याकडेच हे राहायला पाहिजे. जर सपोज दॅन नवाब रेबियाचा फेरविचार झाला तर पुन्हा ते 7 सदस्याकडे जाऊ शकतं. अदरवाईज हे 5 सदस्यच हे मॅटर डिसाईड करू शकतात आणि यावर नवीन लॉ सेट होण्याची शक्यता आहे. एक अजून महत्वाचा युक्तिवाद करण्यात आलेला आहे मनिंदर सिंग यांच्या वतीने. त्यांनी म्हटलंय की आमदारांना 5 वर्षाचा अधिकार लोकशाहीने दिलेला आहे. अध्यक्ष आमदारांचा अधिकार काढून घेऊ शकत नाही. मनिंदर सिंग यांनी या संदर्भातला दाखला देखील दिला आहे. त्यांनी स्पष्ट म्हटलंय की आमदारांना निवडून आल्यानंतर 5 वर्षाचा अधिकार हा लोकशाहीत देतो. त्यामध्ये मतदान करण्याचा विधानसभेच्या अंतर्गत त्यांना अधिकार मिळतो. याशिवाय सर्वसामान्यांच्या कामांना
तोड देण्याची, सर्वसामान्य कामांना कशा पद्धतीने पूर्ण करावे यासाठी जे आयुध वापरावे, लोकशाहीने दिलेले जे आयुध आहेत त्या आयुधांचा वापर त्यांना करता येतो. या संदर्भात देखील उल्लेख मनिंदर सिंग करतायत. ते म्हणताय की 5 वर्षाचा अधिकार हा लोकशाहीने दिलेला आहे. म्हणजे विधानसभेत जे आमदार निवडून येतात त्यांना 5 वर्षाचा अधिकार मिळतात. त्यांचे अधिकार कोणीच काढून घेऊ शकत नाही. पण ते अधिकार 5 वर्षासाठी निश्चित असतात. पण जी 10वी अनुसूची आहे त्यानुसार ही आर्ग्युमेंट काल ठाकरे गटाकडून, म्हणजे परवा ठाकरे गटाकडून, काल शिंदे गटाकडून सातत्याने होत आहे. 10व्या अनुसूचीचा भंग झाला म्हणजे पक्षांतर्गत जे म्हणजे जेव्हा पक्ष सोडला जातो आणि विभाजित होतो त्यानंतर जे अधिकार आणि राहतात आणि दुसऱ्या पक्षात मर्ज होतात. म्हणजे 10व्या अनुसूचीनुसार जर झालं तर त्या अधिकाराचा वापर किती, म्हणजे 5 वर्षासाठी राहत नाही. कारण की त्यानंतर जेव्हा पक्ष विभाजित होतो आणि पक्ष मर्ज होण्यासाठी दुसऱ्या पक्षात जातो, तसं या केसमध्ये न होता स्वतः पक्ष तसाच राहिलेला आहे. फक्त त्यांनी लीडर चेंज केलेला आहे. काल एकनाथ शिंदे गटकडून सुद्धा पुन्हा सांगण्यात आलं होतं. आता एकनाथ शिंदे गट हे नेहमी सांगतो की 10व्या अनुसूचीचा कोणताही भंग न करता फक्त हा पक्ष जसेच तसा आहे. त्यांनी पक्ष विभाजित म्हणजे विभाजित जरी झाला असला, गट जरी झाले असले तरी ते दुसऱ्या पक्षात मर्ज न होता आहे ते पक्षच आहे, म्हणजे शिवसेनाच आहे. फक्त त्यांनी नेतृत्व चेंज केलं, म्हणजे बदललं आणि 10व्या अनुसूचीचा कोणताही भंग न केला. त्याच आधारित ही आर्ग्युमेंट आहे की 5 वर्षाचं त्यांना ते निवडून आलेले आहे लोकप्रतिनिधी म्हणून आणि ते 5 वर्ष जाण्याचा त्यांचा अधिकार आहे असं त्या. अजून एक महत्वाचा युक्तिवाद मनिंदर सिंग यांनी केला आहे. त्यांनी म्हटलं की आमदारांना 14 दिवसाची नोटीस दिल्याशिवाय त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होऊ शकत नाही. मनिंदर सिंग यांचा हा युक्तिवाद आहे. याचा अर्थ असा होतो की तुम्हाला जर कोणावरती कारवाई करायची असेल, आमदारांवरती कारवाई करायची असेल तर प्रथमतः 14 दिवसाची नोटीस द्यावी लागेल. या संदर्भात विधिमंडळाचा कायदा काय सांगतो थेट आपण चर्चा करूया. राज पाटील, ॲडव्होकेट राज पाटील सर, आमदारांना 14 दिवसाची नोटीस दिल्याशिवाय त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होऊ शकत नाही असा दावा, असा युक्तिवाद मनिंदर सिंग यांनी केलेला आहे. महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे नियम म्हणजे जे रूल्स आहेत त्याप्रमाणे 7 दिवसाची आणि 14 दिवसाची अशा नोटीसचा कालावधी असल्या कारणाने ते आर्ग्युमेंटचा विषय आहे. त्याचबरोबर जेव्हा विधिमंडळाचे अध्यक्ष रूल्स आणि नियमाप्रमाणे चालत असतात आणि त्यांच्या अधिकाराचा वापर करत असतात. त्याप्रमाणे ह्या केसमध्ये यांचं म्हणणं असं आहे की ह्या केसमध्ये तसं न होता त्यांना फक्त 48 तासाचा वेळ देण्यात आला होता आणि त्या रूलचा त्यांनी भंग केला होता असं त्यांना सांगायचं. पण उपाध्यक्षांनी जेव्हा ते यूज केली होती पॉवर, त्यात त्यांनी असं म्हटलं होतं की 10व्या अनुसूचीला धरून त्यांनी नोटीस इश्यू केली होती. म्हणजे पक्षात विभाजन झालं त्या केसमध्ये त्यांनी नोटीस केली होती. पण ती विधिमंडळ जे नियम आहे त्याला धरून न करता, असं एकनाथ शिंदे यांचं मत आहे की विधिमंडळाच्या रूल्सला धरून न करता त्यांनी फक्त 48 तासाची नोटीस दिली. ती 7 आणि 14 दिवसाची द्यायला हवी होती. पण माननीय कोर्टाने त्याला एक्सटेन्शन दिलं आणि ते आजपर्यंत ते अबाधित आहे. नाही, माननीय कोर्टाने त्याला एक्सटेन्शन दिल्यानंतर त्यांना अबाधित असं म्हणता येईल. पण महत्वाचं म्हणजे एक महत्वाचा उल्लेख या संदर्भात होतो की जी नोटीस देण्यात आली होती उपाध्यक्षांना, नरेंद्र झिरवळ जे होते त्यावेळेस उपाध्यक्ष, त्यांना जे नोटीस देण्यात आली ती ऑनलाईन पद्धतीने पाठवण्यात आली. विधिमंडळामध्ये ऑनलाईन पद्धतीने नोटीस पाठवण्याची काही प्रक्रिया असते का? माननीय कोर्टात महेश जेठमलानी यांनी सुद्धा आर्ग्युमेंट केली की ती जी नोटीस दिली होती त्याला व्हेरीफाय झालं पाहिजे, म्हणजे त्याची सत्यता तपासली पाहिजे आणि जी प्रोसिजर आहे माननीय विधिमंडळाची प्रोसिजर आहे त्याप्रमाणे ती नोटीस त्यांना मिळाली नव्हती. म्हणजेच ती PDF फॉर्ममध्ये आणि मेलना देण्यात आली होती आणि त्यानंतर ती कारवाई म्हणजे 48 तास त्यांना देण्यात आली होती. माननीय कोर्टात त्याच आधारे ते माननीय सर्वोच्च न्यायालयात आले आणि त्यांनी दिलासा माननीय सर्वोच्च न्यायालयाने त्यावेळेस दिला होता की जे विधिमंडळाचे नियम आहे त्याप्रमाणे त्यांना एक्सटेन्शन मिळालं. त्यांचा मुद्दा असा होता की ती नोटीस फिजिकल कॉपी सुद्धा, त्यांना हार्ड कॉपी सुद्धा जायला हवी होती, त्यांच्या घरी जायला हवी वगैरे वगैरे. जी विधिमंडळाची प्रोसिजर आहे त्याप्रमाणे मिळाली नव्हती असं एकनाथ शिंदे यांच्या गटाचं सातत्याने म्हणणं राहिलं आहे आणि ती फक्त मेल PDF कॉपी त्यांना आली होती. नाही, पण ज्या आमदारांनी मेलवरती अविश्वास प्रस्ताव उपाध्यक्षावरती दाखल केला होता तो देखील ऑनलाईन पद्धतीने दाखल केला होता. त्यामुळे ती नोटीस, तो प्रस्ताव नाकारण्यात आला. अशा प्रकारचा युक्तिवाद या संपूर्ण सुनावणी दरम्यान झालेला आहे. त्यात त्यांनी असं सांगितलं की आम्ही आउट ऑफ स्टेट होतो, म्हणजे ते महाराष्ट्रात नव्हते आणि ते गुवाहाटीला होते. त्यामुळं त्यांनी ऑनलाईन पद्धतीनं नोटीस पाठवली होती आणि त्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आणि त्यांना जीविताला धोका होता. सुरक्षेच्या संदर्भात त्यांनी माननीय सर्वोच्च न्यायालयात त्यांचं एक्सप्लेनेशन म्हणजे स्पष्टीकरण दिलं की आम्ही फिजिकली त्यावेळेस तिथं उपस्थित राहू शकत नव्हतो, आमच्या जीविताला धोका होता.
थ्रेट होता, त्यामुळं आम्ही मेल कॉपी म्हणजेच मेल कॉपी दिली. त्याच्यात त्यांनी आर्ग्युमेंटमध्ये हे सुद्धा म्हणलं की ज्या 34 सदस्यांनी सह्या केलेल्या आहे त्या विधिमंडळाच्या रेकॉर्डवर आहेत, जशाच्या तशा सह्या, म्हणजे सेम सह्या तुम्ही जर व्हेरीफाय केल्या तर त्याच सह्या असतील. फक्त जे रजिस्टर्ड ईमेल आयडीचा विषय होता ते सुद्धा त्यांनी स्पष्टीकरण त्या आर्ग्युमेंटमध्ये दिलेलं आहे. आणि महत्वाचं म्हणजे त्यांनी हे स्पष्ट केलं आहे की जेव्हा मनिंदर सिंग असो किंवा मग हरीश साळवे असो किंवा कपिल सिब्बल असो, यांनी एक युक्तिवाद करताना एक अतिशय महत्वाचा मुद्दा मांडला होता. जर उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर हे सरकार गेलं नसतं. काय वाटतं की असं झालं असतं का? काल त्यांनी आर्ग्युमेंटमध्ये असं सांगितलं होतं हरीश साळवे यांनी की उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला, त्यानंतर 4 दिवसाचं अधिवेशन भरलं. पण उद्धव ठाकरेंना त्यांनी हे सांगितलं, उद्धव ठाकरेंना असं वाटलं की त्यांनी ट्रस्ट वोट म्हणजे बहुमत गमावलेलं आहे, त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला. आणि त्यानंतर गव्हर्नरनी 4 दिवसाचं अधिवेशन बोललं. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी फ्लोर टेस्टमध्ये आपलं बहुमत सिद्ध केलं आणि त्यानंतर हे सरकार अस्तित्वात आलं. खऱ्या अर्थाने असं झालं, म्हणजे जर त्यांनी राजीनामा दिला नसता तर त्यांना सुद्धा बहुमत सिद्ध करण्याची वेळ आली असती. जर बहुमत उद्धव ठाकरे यांच्याकडून जर प्रूव्ह झालं असतं तर सरकार आज इट इज राहिलं असतं. पण उद्धव ठाकरे यांना असं वाटलं, म्हणजे त्यांनी आर्ग्युमेंटमध्ये असं ठेवलं की त्यांनी बहुमत गमावलं, त्याच केसमध्ये त्यांनी राजीनामा दिला, असं सातत्याने ते शिंदे गटाकडून सांगण्यात येत आहे. सध्या काय सुरू आहे? सध्या काय कोण युक्तिवाद करतंय, कशामध्ये युक्तिवाद सुरू आहे? सध्या तर मनिंदर सिंग हेच युक्तिवाद करत आहेत आणि त्याच मुद्द्यावर करत आहे की अध्यक्ष आणि म्हणजे ज्यावेळेस अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची जी पॉवर आहे त्या संदर्भात आणि जे अविश्वासाचा ठराव आहे त्याच संदर्भात आर्ग्युमेंट चालू आहे. आणि उद्धव ठाकरे गटाकडून नेहमी डिस्क्वालिफिकेशनवर आर्ग्युमेंट राहिली आहे आणि एकनाथ शिंदे गटाकडून अध्यक्षांचे अधिकार आणि जे अविश्वासाचा ठराव आहे त्यावर आर्ग्युमेंटचा भर राहिलेला आहे, कल राहिलेला आहे. यापुढे कशा पद्धतीने सुनावणी पुढे जात जाईल? आता काल माननीय कोर्टाने महेश जेठमलानी आणि मनिंदर सिंग यांच्या आर्ग्युमेंटसाठी आज मॅटर ठेवलं होतं. आता यानंतर आणखीन कोणी आर्ग्युमेंट करतं का, ज्या पार्टी इन्व्हॉल्व आहे त्यात आर्ग्युमेंट करते का हे बघावं लागेल. या आर्ग्युमेंट झाल्यानंतर मात्र न्यायालय निश्चित करेल की हे बेंच हेच डिसाईड करणार आहे की 7 जजेसकडे जाऊ शकतं. आज यावर निर्णय होण्याची दाट शक्यता आहे. यावर निर्णय होण्याची दाट शक्यता आहे की 7 सदस्यीय खंडपीठाकडे ही सुनावणी जाते की नाही. बॅक टू स्टुडिओ. निश्चितच प्रशांत, मात्र मनिंदर सिंग यांच्याकडून सध्या कलम 236चं वाचन सुरू करण्यात आलेलं आहे. कलम 236 नेमकं काय सांगतं? कलम 236 काय सांगतं या संदर्भात आपण चर्चा करूया. ॲडव्होकेट राज पाटील माझ्यासोबत आहेत. पाटील साहेब, मला सांगा राज पाटील साहेब की 236 कलम जे आहे त्याचा अर्थ कसा होतो, त्याचं वाचन मनिंदर सिंग करत आहे? हा, त्याचं ते वाचन पूर्ण झाल्यानंतर हे निश्चित कळेल की ते कोणत्या अर्थाने सायटेशन म्हणून वापरतात की आणखीन काय. पण त्यांनी हे बी सांगितलं की 7 डे विषय आणि जे मेन विषय आहे की 7 दिवसाचा कालावधी आणि 14 दिवसाचा कालावधी याविषयी ते आर्ग्युमेंट करत आहे. आता न्यायालय सुद्धा त्यांना बरेच क्वेश्चन विचारित आहे की पुढे ते कोणत्या अर्थाने वापरण्यात येत आहे. आता ती नोटीस इश्यू झाली होती, हा मेन इश्यू आहे. त्यानंतर रिमूव्हलसाठी म्हणजे अविश्वासासाठी ठराव आणण्यात आला. तो कालावधी माननीय न्यायालय निश्चित करेल की ते कालावधी जर पूर्वीच्या केसनुसार म्हणजे जे केस लॉ सेट झालेले आहे त्यानुसार जर गेलं किंवा ह्या केसमध्ये हा निर्णय सुद्धा येऊ शकतो की कालावधी महत्वाचा आहे किंवा नाही. कालावधी महत्वाचा आहे की नाही, पण ज्या पद्धतीनं हा युक्तिवाद सुरू आहे या युक्तिवादाची दिशा निश्चितपणे 7 सदस्य खंडपीठाकडे जाते का हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणारच आहे. पण हा युक्तिवाद साधारणतः दुपारी 2 वाजेच्या पूर्वी संपेल अशा प्रकारे 1 वाजता जेवणाची सुट्टी होते, त्यापूर्वी हा युक्तिवाद संपून निश्चितपणे दिशा निर्देशील अशा प्रकारचा दावा जो केला जातोय त्या दाव्याची तथ्यता तेव्हाच आपल्याला कळेल जेव्हा या संदर्भात न्यायालयाच्या वतीनं स्पष्टीकरण देण्यात येईल. पण यावेळेला जर बघितलं अजूनही युक्तिवाद सुरू आहे. निश्चितच प्रशांत, खरं तर आणखीन एक मुद्दा महत्वाचा आहे, तो म्हणजे मनिंदर सिंग यांच्याकडून 179चा दाखला देण्यात आलेला आहे. नेमके हे दाखले कशासाठी देण्यात येत आहेत त्याचा संदर्भ न्यायाधीश लक्षात घेतील का? बरोबर आहे. विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारांच्या संदर्भातला हा युक्तिवाद आहे. राज्यघटनेच्या कलम 179 कलमाचा मनिंदर सिंग यांनी दाखला देण्यात आलेला आहे. ते कलम काय आहे आपण जाणून घेऊया. आणि महत्वाचं म्हणजे या संदर्भातली अजूनही काही महत्वाची सुनावणी सुरू आहे. आता जर बघितलं तर आता कोण युक्तिवाद करत आहे आणि कोण हे ठाकरे गटाकडून युक्तिवाद करत असतात नेहमी. भारद्वाज म्हणून सिनियर ॲडव्होकेट आहे, ते सध्या आर्ग्युमेंट करताना दिसत आहे. म्हणजे मनिंदर सिंग यांचा युक्तिवाद संपला असं म्हणावं लागेल.
ते तर नाही म्हणू शकत, पण सध्या भारद्वाज हे आर्ग्युमेंट करताना दिसतात. भारद्वाज हे आर्ग्युमेंट करताना पाहायला मिळत आहे. 179 कलमाचा उल्लेख झाला होता. आपण त्या संदर्भात तुम्ही उल्लेख देखील केला का विधानसभा अध्यक्षांचे अधिकार कसे अबाधित असतात. वारंवार अशा प्रकारचं म्हणजे 179 असो, 181 असो किंवा 180 असो किंवा 236 असो यासारख्या कलमांचा दाखला काय या संपूर्ण प्रकरणात दिला जातोय. ते विधानसभा अध्यक्षांचे अधिकार या संदर्भात तो दाखला आहे. त्याचबरोबर विधानसभा अध्यक्ष अविश्वास ठराव असताना त्यांचे अधिकार वापरू शकतात किंवा नाही हा विषय ह्या केसच्या संदर्भात वारंवार आर्ग्युमेंटसाठी असल्या कारणाने कलम 179 अनुच्छेद 181 या संदर्भात वापरताना आणि त्यावर आर्ग्युमेंट होताना दिसते. आणि सुनावणी दरम्यान ह्या दोन अनुच्छेदाचा वारंवार आर्ग्युमेंटमध्ये उपयोग होतो आणि त्यानुसार आर्ग्युमेंट करताना सिनियर ॲडव्होकेट दिसतात. आणि त्यात जी 10वी अनुसूची आहे त्या संदर्भात ह्या कलमाचं काय स्पष्टीकरण होतं हे माननीय न्यायालय मात्र निश्चित करताना दिसेल. या घडीला हे स्पष्ट होतंय की मनिंदर सिंग यांचा युक्तिवाद पूर्ण झालेला आहे. तो त्यांनी स्पष्ट केला आहे की नवाब रेबिया केसबाबत मनिंदर सिंग आणि महेश जेठमलानी यांचा युक्तिवाद हा भिन्न आहे. सर्वोच्च न्यायालयाने हे महत्वाचं निरीक्षण नोंदवलेलं आहे. एकाच गटाची म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे हे दोन्ही वकील आहे, मनिंदर सिंग असो किंवा महेश जेठमलानी यांचा दोघांचाही हा युक्तिवाद भिन्न पद्धतीचा आहे अशा प्रकारचं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलेलं आहे. आणि सोबतच ज्या पद्धतीने त्यांनी जसा मगाशी आपण उल्लेख केला होता सर्वोच्च न्यायालयात शिंदे गटाच्या वतीने 236 हे जे कलम आहे याचं देखील राज्यघटनेच्या 236 कलमाचं देखील वाचन करण्यात येत आहे. आणि या घडीला त्यांचा युक्तिवाद पूर्ण संपलेला आहे. आता ॲडव्होकेट भारद्वाज जे सिनियर कौन्सिल आहे हे युक्तिवाद करत आहेत. बरं प्रशांत, आमदारांच्या अपात्रतेवर अध्यक्षच निर्णय घेतात असं निरीक्षण सरन्यायाधीशांनी नोंदवलेलं आहे. या व्यतिरिक्त काही टिप्पणी करण्यात आलेली आहे का? महत्वाचं म्हणजे अध्यक्षांच्या अपात्रतेच्या संदर्भात जे सुप्रीम कोर्टाने नोंदवलेलं आहे ते त्याचा अर्थ काय होतो. माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठापुढे सुद्धा आणखीन एकदा ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल हे आर्ग्युमेंट करताना आता सध्या दिसत आहेत. त्यांनी पुन्हा एकदा काउंटर करण्याचं त्याला रिजॉइंडर म्हणतात. रिजॉइंडर करताना आणि काउंटर करताना बघायला मिळेल. जे मुद्दे एकनाथ शिंदे यांच्याकडून आलेले आहेत त्याला खोडण्याचा ते निश्चितपणे प्रयत्न करतील. आणि माननीय न्यायालयाला जे रिजॉइंडर करताना आता दिसेल. म्हणजे रिजॉइंडर झाल्यानंतर मात्र न्यायालय हे ठरवणार आहे की हे प्रकरण 5 दिवसाकडे 5 जजेसच्या खंडपीठापुढे राहील किंवा 7 जजेसच्या खंडपीठापुढे जाईल. हे आता थोड्याच वेळात मला असं वाटतं रिजॉइंडर झाल्यानंतर मात्र जजेसचा कल निश्चित होईल. रिजॉइंडर म्हणजे कपिल सिब्बल यांचं रिजॉइंडर झाल्यानंतर निश्चितपणे न्यायाधीशांचा जे 5 सदस्यीय न्यायाधीश त्यांचा कल निश्चित पाहायला मिळेल. यामध्ये एक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अध्यक्षांना 14 दिवसांनंतरच हटवता येतं असा प्रकारचा युक्तिवाद करण्यात आलेला आहे. हा युक्तिवाद निश्चितपणे मनिंदर सिंग यांच्यानंतर जे वकील होते भारद्वाज यांनी केलेला आहे. आणि या वकिलांच्या माध्यमातून जो युक्तिवाद आहे आता जर बघितलं तर कपिल सिब्बल जे आहे खास करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे वकील आहेत आणि सिनियर कौन्सिल आहे त्यांच्या वतीनं आता काही तथ्यात्मक माहिती देण्याचा प्रयत्न केला जात आहे. आपल्याला माहित असेल की जे दावे केले जात आहे की 24 आमदारांनी 34 आमदारांना हटवण्याचा प्रयत्न केला, त्यांना बोगस ठरवण्याचा प्रयत्न केला. तर त्यावरती जेव्हा खास करून महेश जेठमलानी असो किंवा हरीश साळवे असो यांनी जो दावा केला होता की तथाकथित हा जो गट आहे या गटाने एक कारवाई करताना बहुमत बघितलंय, त्यामुळे या संदर्भात आता कपिल सिब्बल युक्तिवाद करीत आहे. बरं प्रशांत, असेच सोबत रहा. दावे प्रतिदावे केले जात आहेत, जोरदार युक्तिवाद सुरू आहे. तुमच्याकडून वेळोवेळी अपडेट घेत राहू. आपण पाहतोय सत्ता संघर्षावर आजही सुनावणी पार पडते. आज सुनावणीचा हा 3रा दिवस आहे आणि सुप्रीम कोर्टातील सुनावणीचा हा 3रा दिवस असून शिंदे पक्षाकडून महेश जेठमलानी यांनी युक्तिवाद केलेला आहे. आमदार गुवाहाटीमध्ये असताना त्यांना धमक्या देण्यात आल्या, तसंच श्रीकांत शिंदेंचं ऑफिस जाळं असं युक्तिवाद जेठमलानी यांनी केलेला आहे. तसंच निवडणुका घेणं हे महत्त्वाचा अधिकार आहे असं युक्तिवादात देखील त्यांनी म्हटलेलं आहे. मनिंदर सिंग यांचा युक्तिवाद पूर्ण झाला, त्यानंतर भारद्वाज यांनी देखील युक्तिवाद सुरू केलेला आहे. या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय आणि या बातमीचे प्रत्येक अपडेट आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतोय. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.